काय नालायक बाई आहे. धावत्या बाईकवर असं घरी जाईपर्यंतही दम निघाला नाही. पुढे घडलेला प्रकार ऐकून तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नेमकं काय चाललं होतं त्या रस्त्यावर? त्या बाईने असं काय केलं की पाहणारेही थबकले आणि ज्यांनी पाहिलं त्यांनी डोक्यावर हातच ठेवला, अंगावर काटा आला. रात्रीचा काळोख, रस्त्यावर गाड्यांची वर्दळ आणि त्या गर्दीतून एक बाईक पुढे सरकत होती. साधारण कुटुंबासारखं ते दिसत होतं. समोर एक लहान मुलगा, मध्ये बाईक चालवणारा पुरुष आणि मागे बसलेली एक महिला. सुरुवातीला ते दृश्य अगदी साधं वाटलं, पण काही क्षणांनी लोकांना जाणवलं की काहीतरी विचित्र घडत आहे. त्या महिलेच्या हालचाली वेगळ्याच दिसत होत्या. ती सतत पुढे सरकत होती, वाकत होती, हात पुढे नेत होती आणि त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर काहीतरी करत होती. बाईक वेगात होती, रस्ता गर्दीचा होता, पण तरीही तिचं लक्ष बाईकवर नव्हतं. आसपासच्या वाहनांमधील लोकही आता लक्ष देऊ लागले. काहींना वाटलं कदाचित ती त्या पुरुषाशी बोलत असेल, काहींना वाटलं कदाचित त्याला काहीतरी दाखवत असेल, पण जितकं लोकांनी बारकाईने पाहिलं तितकी गोष्ट अधिकच संशयास्पद वाटू लागली, कारण तिचे हात वारंवार त्याच्या तोंडाजवळ जात होते. त्यावेळी समोर बसलेला छोटा मुलगाही होता. इतक्या धोकादायक पद्धतीने तिघेही बाईकवर होते. ना कुणाच्या डोक्यावर हेल्मेट, ना कोणती सुरक्षितता. रस्त्यावरचे इतर चालक आता आश्चर्याने पाहत होते. काहींना वाटत होतं की कदाचित काहीतरी गंभीर घडत असेल, पण त्या महिलेच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नव्हती. उलट ती अगदी सहजपणे तेच काम पुन्हा पुन्हा करत होती. बाईक चालवणारा पुरुषही वारंवार मागे वळत होता. त्याचं लक्ष रस्त्यावर कमी आणि मागे जास्त दिसत होतं. अशा परिस्थितीत एखादा छोटासा चुकीचा क्षणही मोठा अपघात घडवू शकतो. पण त्या दोघांना जणू याची अजिबात पर्वा नव्हती. त्यांच्या हालचाली पाहून रस्त्यावरचे लोक अवाक झाले होते. काही जण तर विचारात पडले, नेमकं चाललंय तरी काय. बाईकचा वेग कधी कमी होत होता तर कधी वाढत होता. त्या महिलेचा हात पुन्हा पुढे जात होता आणि प्रत्येक वेळी तो पुरुष थोडासा मागे वळून तिच्याकडे पाहत होता. हे दृश्य पाहणाऱ्यांना धक्का बसत होता. आता प्रश्न असा होता की महिला नक्की काय करत होती? रस्त्यावरचा धोका बाजूला ठेवून ती एवढं धाडस का करत होती? आणि त्या पुरुषालाही हे सगळं थांबावंसं का वाटत नव्हतं? ज्यांनी ते दृश्य पाहिलं तेही आता गोंधळले. काहींना वाटलं कदाचित ती त्याला खायला देत असेल, काहींना वाटलं कदाचित त्याला पाणी देत असेल, पण काहीतरी वेगळंच चाललं होतं. रस्त्यावरच्या लाईटमध्ये ते दृश्य अधिक स्पष्टपणे दिसू लागलं. त्या महिलेच्या हातात काहीतरी होतं आणि तो ते पुरुषाच्या तोंडाजवळ नेत होती आणि तो पुरुष ते घेण्यासाठी थोडासा वळत होता. समोर बसलेलं छोटं मूल मात्र शांत होतं. त्याला कदाचित काही समजत नव्हतं, पण मोठ्यांच्या या विचित्र वागण्यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ झाले होते. एका क्षणी तर असं वाटलं की बाईकचा तोल जाईल, कारण त्या पुरुषाचं लक्ष काही क्षणांसाठी पूर्णपणे रस्त्यावरून हटलेलं दिसलं. तरीही त्या दोघांनी ते थांबवलं नाही. महिलेचा हात पुन्हा पुढे गेला आणि तो पुन्हा पुरुष थोडासा मागे वळला. हे दृश्य पुन्हा पुन्हा घडत होतं. रस्त्यावरच्या लोकांना आता रागही येऊ लागला, कारण ही केवळ विचित्र गोष्ट नव्हती, ती अत्यंत धोकादायक आणि चुकीच्या क्षणी 3 जणांचं आयुष्य धोक्यात येऊ शकत होतं. कधी महिला हसताना दिसत होती तर कधी तो पुरुष तिच्याकडे पाहत होता. जणू रस्त्यावर चाललेली ही बाईक त्यांच्यासाठी काही महत्त्वाचीच नव्हती. रात्र पुढे सरकत होती. रस्ता तसाच होता, पण त्या बाईकवर घडत असलेला प्रकार लोकांना हादरवत होता. काही वेळानंतर मात्र सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. जे लोक जवळून गेले त्यांना ते स्पष्ट दिसलं आणि ते पाहून ते थक्कही झाले. कारण त्या महिलेच्या हातात जे होतं ते खाणं नव्हतं, पाणी नव्हतं आणि कोणतीही साधी वस्तूही नव्हती. ती वारंवार त्या पुरुषाच्या तोंडाजवळ एकच वस्तू नेत होती आणि तो पुरुष त्याचे झटके घेत होता. ते पाहून अनेकांच्या आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता, कारण एवढ्या धोकादायक परिस्थितीतही ते दोघे जणू मजा करत होते. रस्त्यावर वेगात धावणाऱ्या बाईकवर समोर लहान मुलगा उभा असताना आणि आसपास वाहतूक सुरू असताना ती महिला स्वतःच्या नवऱ्याला सिगारेट ओढायला मदत करत होती. हेच ते सत्य जे पाहून लोकांनी डोक्यावर हात ठेवला, कारण हे केवळ वेडेपणा नव्हता, तर 3 जणांच्या जीवाशी खेळ होता.